MSF भरती 2026 महाराष्ट्र सुरक्षा बल MSF। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। MSF ची भरती या ठिकाणी आलेली आहे। MSF ची भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे। तर मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार या ठिकाणी सांगत आलो होतो की MSF ची भरती या ठिकाणी निघणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे कोणते आपल्याला फॉर्मनी भरावं लागणार आहे, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। कोणत्याही पेपरने कोणत्याही ग्राउंडने एक लक्षात ठेवा। तर आपला जो अंदाज हा या ठिकाणी 100% या ठिकाणी लागलेला आहे आणि MSF ची भरती या ठिकाणी आलेली आहे। यादी आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्याची यादी आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी यायची राहिली आहे त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। पात्रता काय, आपलं निवड आपलं कशा प्रकारे असणार आहे, पुढची प्रक्रिया काय, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। एक लक्षात ठेवा। आणि MSF मध्ये आणखीन कोणकोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे याबद्दल पण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा, मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत आलो होतो की MSF चे या ठिकाणी भरती या ठिकाणी निघणार आहे। MSF च्या ठिकाणी भरती येणार आहे, याच्या अगोदरपासून तुम्हाला सांगत आलो होतो। आणि आपला जो अंदाज हा जे विद्यार्थी मित्रांनो खरा या ठिकाणी ठरला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा, MSF ला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। आणि MSF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर MSF भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही, कोणतेही ग्राउंडची अट नाही, कोणतेही उंचीची अट नाही, डायरेक्ट आपलं यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। आणि MSF भरतीमध्ये जे आहे कोणताही पेपरने डायरेक्ट सिलेक्शन होतं। आणि त्याचबरोबर MSF मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 23,000 रुपये महिना भेटतानी काटकूट करून आपल्या हाती इन हँड 18-19,000 रुपये इन हँड आपल्याला भेटते। आणि वर्दी जे MSF ची जी वर्दी आहे तर ती जे विद्यार्थी मित्रांनो CISF सारखे वर्दी आणि 8 घंटेची ड्युटी राहते। तर MSF ची जी ड्युटी आहे हे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, बांध धरण झालं, दवाखाने झालं, त्याचबरोबर जे मोठमोठे मंदिर झालं, मेट्रो रेल्वे स्टेशन झालं, ठीक आहे, अशा जे काही सरकारी कार्यालय शासकीय कार्यालय आहे तर अशा ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो MSF च्या ड्युटी राहते। आज जर आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर गेलं तर कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी MSF वाले दिसणार आहे। मुंबई सारखे ठिकाणी जर तुम्ही गेले तर चौकामध्ये तुम्हाला MSF दिसणार आहे। एवढी डिमांड या ठिकाणी वाढलेली आहे MSF ची। त्याला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता MSF भरतीचा अपडेट काय, तर ते अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSF ची भरती निघालेली आहे। तर MSF ची जी यामध्ये जे कोणत्याही फॉर्मनी भरावं लागत, एक लक्षात ठेवा। MSF ची जी भरती आहे कोणताही फॉर्म भरा लागत नाही, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर MSF ची भरती निघत आहे, त्यामध्ये फॉर्म भरा लागे 2022 च्या अगोदर। आणि त्यावेळेस भरती सुद्धा होत आहे, 1600 मीटर रनिंग झालं आणि त्याचबरोबर 12वीच्या पर्सेंटेजवर असं त्यावेळेस सिलेक्शन होत आहे। पण आता काय केला विद्यार्थी मित्रांनो, जे काही विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिली आहे आणि जे विद्यार्थी ग्राउंड पास आहे, त्याचबरोबर पेपरला बसलेले आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी वेटिंग आहे, वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना तर MSF मध्ये बोलावलं जाते, पण जे विद्यार्थी वेटिंगला नाही आहे अशा पण विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांना पेपर भेटलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना MSF साठी बोलावण्यात आलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी सुद्धा आता हे पोलीस भरती या ठिकाणी दिली आहे नुकताच, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला 3 जिल्ह्याची लिस्ट आली MSF ची। 3 जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आली। तर 3 जिल्हे कोणते, तर बघा नागपूर ग्रामीण आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी अहिल्यानगर झालं, त्याचबरोबर सांगली। तर ह्या 3 ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी पोलीस भरतीचा पेपर दिलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांचं त्या यादीमध्ये नाव आहे। वेटिंगवाल्यांचं तर यादीमध्ये नाव आहेच, पण जे विद्यार्थी वेटिंगला नाही आहे अशा पण विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्टमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही जर समजा सध्याच्या कंडिशनला तुम्ही जर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता, नागपूर ग्रामीणला फॉर्म भरला होता किंवा तुम्ही अहिल्यानगरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मेसेज आलेले आहे। तर बघा मेसेज तुम्हाला आलेले आहे। आपल्याला काय करायचं आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे परेड मुंबई या ठिकाणी। तुमच्या मेसेजेस तुम्हाला ऐकू आलेला आहे, कोणकोणत्या तारीख तुम्हाला दिलेलेच आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आला आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही चाललेत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करावं लागतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कागदपत्र सुद्धा न्या। तर बघा जो तुम्ही पोलीस
भरतीचा फॉर्म भरला होता ते प्रिंट न्या, हॉल तिकीट न्या आणि त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखलादार नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, फोटो, हे सर्व काही डॉक्युमेंट घेऊन द्या त्या ठिकाणी कॉप परेड मुंबई या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शन करून घ्या। आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट ऑप्शन केल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मिळणं इथून 15-20 दिवसांना आपल्याला ट्रेनिंगसाठी डॉक्युमेंट ऑप्शन झाल्यानंतर 20 ते 30 दिवसाच्या अंदर आपल्याला ट्रेनिंगसाठी बोलावण्यात येणार आहे। जे काही SRPF गट क्रमांक राहते तर SRPF गट क्रमांकाच्या जे काही SRPFचे जे गट क्रमांक आहेत त्या ठिकाणी आपले 45 दिवसाची ट्रेनिंग होणार आहे आणि 45 दिवसाची ट्रेनिंग दिल्यानंतर जे विद्यार्थी मिळणं आपल्याला पॉईंट दिला जाणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला ड्युटीवर जावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे MSFची पुढची प्रक्रिया आहे। आता बाकीच्या जिल्ह्यांची MSFची यादी कधी येणार आहे तर बघा विद्यार्थी मिळणं सध्याच्या कंडिशनला नागपूर ग्रामीण झालं, अहिल्यानगर झालं, सांगली झालं, 800च्या वर तर लिस्टमध्ये नाव आहे, एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचं। तर लिस्ट या ठिकाणी आलेला आहे। आता बाकीच्या जिल्ह्यांच्या पण लिस्ट येणं चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर आपल्याला संयम ठेवायचा, आपलं MSFमध्ये 100% निवड होणार आहे। तर यामध्ये कोणताही फॉर्म भरावं लागत, जे विद्यार्थी पोलीस भरतीच्या पेपरला बसले होते अशा विद्यार्थ्यांना MSFमध्ये डायरेक्ट जॉईन या ठिकाणी केला जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही जे विद्यार्थी मिळवणं चांगली ड्युटी आहे आणि वाईट सुद्धा, म्हणजे दोन्ही गोष्टी यामध्ये आहे। आता चांगले वाईट मधलं काय तर बघा विद्यार्थी मिळवणं चांगली गोष्ट म्हणजे वर्दी आपल्याजवळ राहते आणि मेन म्हणजे पगार पाणी काही ना काही आपल्याला चालू राहते आणि त्याचबरोबर आपण इतर भरतीची तयारी करू शकता, हा काही फायदा यामध्ये आहे। आणि नुकसान तर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा विद्यार्थी मिळवणं 8 घंट्याची ड्युटी केल्यानंतर घंटेची जो आता आपण MSFची ड्युटी करतो 8 घंटे ड्युटी केल्यानंतर आपण थकून जातो, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपला अभ्यास होत नाही, तर हे काही आहे जे विद्यार्थी मिळवणं नुकसान आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे पुढे या ठिकाणी जाणार आहे, ते तुमच्यावर डिपेंड करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर MSFचं मी याच्या अगोदर पत्रक सुद्धा आलो तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। विषय तो होता पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मधील प्रतीक्षाधीन व पात्र परंतु निवड न झालेल्या पुरुष व महिला उमेदवारांची यादी ईमेलद्वारे मिळण्याबाबत, ठीक आहे। तर हे पत्रक याच्या अगोदर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रस्तावित असून आपल्या घटकात महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये राबवण्यात आली होती। सदर भरतीमध्ये मैदानी प्लस लेखी परीक्षा अशा दोन्ही परीक्षांमध्ये प्रतीक्षाधीन वेटिंग यादीवरील उमेदवार तसेच पात्र परंतु निवड न झालेले उमेदवार मैदानी चाचणीमध्ये 50% पेक्षा जास्त आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये 40 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या अशा यादीतील उमेदवारांमधून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक यांची निवड प्रस्तावित आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या पत्रकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं साफ या ठिकाणी दिलेलं आहे की यामध्ये जे विद्यार्थी पोलीस भरती दिली आता नुकतीच तर वेटिंगवाल्यांना पण बोलावणार आहे, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे अशा विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी बोलावणार आहे, तुम्हाला मेसेज जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर संयम आपल्याला ठेवायचा आहे। आता सर्व जिल्ह्यांच्या आता या ठिकाणी याद्या येणार आहे, फक्त 3 जिल्ह्याच्या आल्या आहे, नागपूर, अहिल्यानगर, सांगली। तर आता सर्व जिल्ह्यांच्या एका पाठोमाग आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्यामुळे थोडाफार संयम ठेवा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय भारत।